उत्तर भारतातील हिमवृष्टीने जालन्यातील मोसंबी बाजारावर संक्रांत. शेतकऱ्यांचा खर्चही वसूल होत नसल्याने व्यापाऱ्यांनी घेतला बाजार आठवडाभर बंद ठेवण्याचा निर्णय. मंडळी, दृश्यांमध्ये दिसत असलेली ढीगभर मोसंबी ही विक्रीसाठी आलेली नसून भाव नसल्याने मार्केट यार्डामध्येच फेकून देण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांना येण्या जाण्याचं भाडं देखील निघत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी मोसंबी बाजार समितीत फेकून देऊन आपला रोष व्यक्त केला आहे. जालना शहरातील मोसंबी बाजारामध्ये मोसंबीला केवळ 3 रुपये प्रति किलो ते 12 रुपये प्रति किलो असा दर मिळत आहे. या दरामध्ये शेतकऱ्यांना मोसंबी बाजार समितीत आणण्याचं भाडं देखील निघत नाही. त्यामुळे शेतकरी तसेच व्यापारी देखील काही प्रमाणात मोसंबी रस्त्यावर फेकून देत आहेत. मोसंबी बाजाराच्या इतिहासात पहिल्यांदाच तब्बल 8 दिवस मोसंबी बाजार बंद ठेवण्याची वेळ जालना शहरातील व्यापाऱ्यांवर आली आहे. जालना मोसंबी आडत्या असोसिएशनचे अध्यक्ष नाथा पाटील घनगाव यांच्याकडून आम्ही या सर्व परिस्थितीविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पाहुयात. जालना मोसंबी मार्केट दिनांक 30 डिसेंबरपासून बंद ठेवण्यात आलेली आहे. कारण उत्तर भारतामध्ये थंडी आणि बर्फ या दोन्ही गोष्टीचा परिणाम मार्केटवर झालेला आहे. तयार नाही. दिल्ली येथील मार्केटसुद्धा दिनांक 30 डिसेंबरपासून 5 डिसेंबरमध्ये तेथील व्यापाऱ्यांनी या कारणामुळेच बंद ठेवले आहे. आणि उत्तर भारतामधील बनारस, कानपूर, गोरखपूर या भागावर सुद्धा थंडीचा मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळं मोसंबी विक्रीसाठी अडचणी येत असून आणि शेतकऱ्याचं नुकसान होऊ नये ते टाळण्यासाठी जालना येथील मोसंबी मार्केट दिनांक 30 डिसेंबरपासून 5 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्यात आलेले आहे. तरी या दरम्यान शेतकऱ्यांनी माल विक्रीस आणू नये आणि आपली गैरसोय आणि नुकसान टाळावे. यावर्षी मोसंबी 1 महिना अगोदर मार्केटमध्ये आली असून हा जो कालावधी आहे हा मोसंबी विक्रीसाठी कधीच फेवरेबल नसतो. या पिरियडमध्ये मोसंबीची विक्री होतच नाही थंडीच्या वातावरणामुळे. आणि टेम्परेचर वाढल्यानंतर फेब्रुवारीपासून मोसंबीचा रेटही चांगला मिळतो आणि विक्री वाढते. त्यामुळं शेतकऱ्यांनी फेब्रुवारीच्या सुरुवातीपासून मोसंबी विक्री टप्प्याटप्प्याने आणावी. त्यांना आताच्या रेटपेक्षा दुप्पट रेट निश्चित मिळेल याबाबत त्यांनी निसंक राहावे आणि माल टप्प्याने विक्रीत आणावा. आणि आज जो कमी रेटमध्ये माल विक्रीस अडचण येत आहे, आम्हालाही आणि बाहेरच्या व्यापाऱ्यालाही आणि शेतकऱ्याचं नुकसान होतं. हे टाळण्यासाठी त्यांनी निश्चितच फेब्रुवारीपर्यंत थांबावं. साधारणतः 25% माल हा अपरिपक्व काळ्या डागाचा कच्चा माल फेकून द्यावाच लागतो. आणि जो 4 नंबर 5 नंबरचा माल असतो छोट्या साईजचा तो विक्रीला पाठवायला, कारण त्याचा भाडं जे लागतं त्याला ट्रान्सपोर्टचं त्याच्यापेक्षा त्याचा रेट कमी आहे. त्यामुळे तो इथंच फेकून द्यावा लागतो. आणि जो चुकून भरला जातो तो भाडं देऊनसुद्धा आम्हाला बाहेरच्या मार्केटमध्ये तो फेकण्यात येतो. त्यामुळं हे नुकसान 25% आहे आणि ते टाळण्यासाठी शेतकरी माल सध्या विक्रीस आणूच नाही. उत्तर भारतातील थंडीमुळे मोसंबीचे दर गडगडल्याने व्यापारी व शेतकऱ्यांना मोसंबी मार्केट यार्डातच फेकून देण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पुढील 8 दिवस मोसंबी विक्रीसाठी बाजार समितीमध्ये आणू नये असं आवाहन मोसंबी आडत्या असोसिएशनचे अध्यक्ष नाथा पाटील घनगाव यांनी केलंय. नारायण काळे, न्यूज 18 लोकल, जालना.